नमस्कार. गेल्याच आठवड्यात शिक्षक दिन झाला आणि अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या वेगवेगळ्या आठवणी लिहिल्या, सांगितल्या. शिक्षक म्हणजे फक्त काही विषय शिकवणारे शिक्षक असतात असं नाही, नाही का? त्याच्या पलीकडे शाळा पाऊल टाकल्यापासून ते शाळा सुटेपर्यंत आणि शाळा सुटल्यानंतरसुद्धा शाळा आपल्याबरोबरच असते आणि आपल्याला भरपूर काही काही शिकवत असते. पण फक्त मुलांना शाळा शिकवते असं नाही, तर तुम्ही मुलंसुद्धा शाळेला म्हणजे आम्हा शिक्षकांना, मुख्याध्यापकांना, आणखीन कोणा मोठ्या माणसांना, पालकांना खूप काही शिकवत असतात. फक्त त्या वेळेला आपल्याला ती जाणीव नसते. पण नंतर जेव्हा आपण कधीतरी विचार करतो ना, तेव्हा वाटतं अरे आपण किती समृद्ध झालो. दोघांनाही वाटतं, मुलांना वाटतं, पालकांना वाटतं, शिक्षकांना वाटतं, सगळ्यांना वाटतं की आपण समृद्ध झालो. सुदैवाने मला पण काही वर्ष शिक्षिका तर होते, पण मुख्याध्यापिका होणं एकदम अचानक मला संधी मिळाली, थँक्स टू द पोद्दार्स. पण त्यामुळे मला कळलं की मुख्याध्यापक होणं म्हणजे काय असतं. शिक्षक होणं ग्रेट, मग मुख्याध्यापक होणं तर आणखीन ग्रेट. आणि किती विद्यार्थ्यांचं आयुष्य तुम्ही पालटू शकता. फक्त समोरची माणसं पण तुम्हाला तशीच भेटावी लागतात. ती जर तुम्हाला भेटली आणि तुमचं मन साफ असेल आणि मुलं हेच जर तुमचं जग आणि प्रेम असेल, तर तुम्ही कितीतरी गोष्टी बदलू शकता आणि तुम्ही पण स्वतः मोठे होत जाता. अशीच माझ्या मनात कोरलेल्या काही गोष्टी तुम्ही नीट विचार करा, काय तुम्हाला ह्या गोष्टीतून कळलं. ही गोष्ट आहे एका मुलाची. गोष्टीचं नाव आहे उदय. गोष्टीचं नाव म्हणजे मुलाचं नाव आहे उदय. आता हा जो मुलगा होता ना, हा नुकताच आमच्या शाळेमध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता. 1-1.5 वर्ष रुळला होता. छान मुलगा, चुणचुणीत, काळा सावळा, नाकेला डोळा आणि डोळे मस्तपैकी टप्पोरे सुरेख होते. काही तक्रार नव्हती, व्यवस्थित शाळेत येत होता. अभ्यासात सगळ्यांनाच काही पैकीच्या पैकी मार्क मिळायला पाहिजे असं नाही, नाही का? पण कोणाचीच काही तक्रार मात्र त्याच्याबद्दल नव्हती. मात्र एक दिवस त्याच्या वर्ग शिक्षका येऊन सांगायला लागल्या, बाईंना तो 2-3 दिवस शाळेत नाही आला. तर असेल 1-2 दिवसांनी येईल. नाही आला तर मुलांकडे चौकशी पण बाईंनी केली आणि मग 2-3 दिवसांनी बाईंनी सांगितलं की बाई, आसपासची त्याच्या मुलं राहणारी सांगतायत की तो घरीच बसलेला आहे, काही त्याला झालेलं नाही आहे, तब्येत चांगली आहे. पण ही मुलं बोलवायला गेली, चल रे चल शाळेत उदय. तो सांगतो नाही, मी नाही येणार आणि मग चक्क भांडाभांडीसुद्धा करतो, चिडतो आणि मग घरात निघून जातो. मग माझ्या मनात आलं की काहीतरी वेगळं आहे, कदाचित शाळेत काही झालं असेल का. बाईंनी तशीही चौकशी केली की वर्गात काही भांडाभांडी मारामारी झाली का. पण असं होतं ना काही वेळेला, मग मुलं शाळेत याचं टाळतात, कोणत्या बाई ओरडल्या का. असं काहीच नव्हतं झालेलं, असं मुलं सांगत होती. पण मला नक्की खात्री होती की काहीतरी घरी किंवा इथे काहीतरी त्याचा बिनसलेला आहे, म्हणून तो येत नाही आहे. नेहमीचा आमचा उपाय करायचा तोच आम्ही केला. पाठवली पद्माला आणि म्हटलं जा गं, त्याला घेऊन ये. पत्ता तर शाळेमध्ये असतोच ना प्रत्येकाच्या. आणि म्हटलं त्याला जसा असेल तसा, युनिफॉर्म घालायची काही सक्ती करू नको, असेल तसा घेऊन ये. आणि आईला, बाबांना, जे कोणी घरी असेल त्याला निरोप सांग की तुमचं काम आवरलं, हातावेगळं झालं की शाळा सुटायच्या आत आजच्या आज बाईंना येऊन कोणीतरी भेटायचं. तो आला. त्याची आईही जरा, आमची पद्मा गेल्यानंतर थोडीशी जरा बावचळली होती, पण ती म्हणाली मी पण आले बरोबर. ती म्हणाली नाही, मी आधी याला घेऊन जाते, तुम्ही या पाठोपाठ, तुमचं आवरून या. त्याप्रमाणे तो उदय वर्गात ते माझ्याकडे आला, केबिनमध्ये आला. माझ्यासमोर चोरून उभा राहिल्यासारखा कोपऱ्यात उभा राहिला. त्याच्या अंगठ्याने तो काहीतरी जे कार्पेट असेल त्याचं कुरतडत होता, हाताने काहीतरी चाळे चाललेले होते आणि माझ्या नजरेला तो नजर मिळवत नव्हता. मी म्हटलं काय झालं उदय, काय येत नाही आहेस तू शाळेत. मी तुला रागवत नाही आहे, बाई तुला शिक्षा करत नाही आहेत, काहीच नाही. फक्त आम्हाला दोघींना जाणून घ्यायचं आहे की तू शाळेत का येत नाही आहेस. थोड्या वेळाने त्यांनी त्याचं मौन सोडलं आणि म्हणाला, कारण त्याच्याकडे लक्ष देत राहण्यात जास्ती अर्थ नव्हतं, तर आपोआप त्याला बोलायला लावायला पाहिजे होतं. मी माझ्या कामात गुंतून गेले आणि परत तोच प्रश्न, बोल अरे काय झालं, तुला बोलता येतं की नाही, बोल. थोड्या वेळा तो पटकन बोलून गेला की त्या दिवशी ना बाई मला वर्गात सगळ्या मुलांनी चिडवलं, दारुड्या. अरे दारुड्या, तू काय दारू पितोस का. नाही ना बाई, तरी मुलांनी मला चिडवलं. बरं मग पुढे काय. असं आमचं बोलणं चाललं आहे. तेवढ्यात त्याची आई आली आणि ती आली आणखीन तिला म्हटलं, अगं हा शाळेत येत नाही आहे, तुम्ही पालकांनी जबाबदारी घेऊन आम्हाला सांगायला यायला पाहिजे होतं. बरं नसेल तर ठीक आहे, पण का येत नाही आहे आम्हाला कळलं, सांगितल्याशिवाय कळणार कसं. तर ती रडायलाच लागली एकदम. मग त्याचाही धीर सुटला आणि तो खरं सगळं धडाधड बोलायला लागला. गमत अशी होती की त्याचे जे बाबा होते ते रात्रपाळी करून यायचे.
बाबा पण काही वयाने खूप मोठे असतील असं नाही, लहानपणी खेड्यात राहणारे, लहानपणी लग्न झालं असेल, त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील, त्याच्यात आम्हाला जाण्यात त्या क्षणाला इंटरेस्ट नव्हता. आम्हाला त्यांनी शाळेत येण्यामध्ये आत्ता इंटरेस्ट होता. बाबा म्हणाले की म्हणजे बाबा काय करायचे तर रात्रपाळी करून परत घरी यायचे आणि घरी आल्यानंतर चक्क ह्याला दारू आणायला पाठवायचे. त्यांच्या वस्तीत कुठेतरी असेल हातभट्टीची वगैरे. आणि हा मुलगा त्याला आवडायचं नाही बरं का, आवडायचं नाही, पण मग नाही म्हणायची हिंमत होत नसे. काही दिवस असे जायचे, काही दिवस नाही, काही वेळेला तो निघून आलेला असायचा शाळेत, आई लवकर पाठवून दिलेलं असायचं. पण त्या दिवशी असं झालं की तो बाईंनी काहीतरी शाळेत छान छान गोष्टी सांगितल्या. आणि शाळेत तर आपण सांगतो ना की हे करू नका, हे चांगलं, हे वाईट. त्या चांगल्या आणि वाईटाचा विवेक त्याच्यामध्ये यायला लागला होता. आणि तो बाबांना त्या दिवशी म्हटला, बाबा मी आणून देणार नाही आणि कोणी आईला आणि ताईलाही पाठवायचं नाही, कोणी जाणार नाही. बाबा म्हणाले, तू एवढा मोठा झालास, मला सांग ना एवढा. असं म्हणून बाबांनी बदडलं. त्याचं सगळं बिचाऱ्याचं तोंड सगळं सुजलेलं होतं, नाक सुजलेलं होतं, आणि त्याला शाळेत पाठवून दिलं. शाळेत पाठवल्यानंतर हा थोडा मुसमुसतच पण आला होता शाळेत. आणि मग त्या दिवशी मग त्याचं वर्गात लक्षही नव्हतं, आणखीन काहीतरी झालं असेल. आणि मग कोणीतरी त्याच्या शेजाऱ्याच्या राहणाऱ्या मुलांना माहिती होतं ना ही सगळी गोष्ट, त्याचे बाबा असं असं करतात. आणि मग त्यांनी एकदम चिडवायला सुरुवात केली, दारुड्या दारुड्या दारुड्या. तो दारुड्या नव्हता, पण दारुड्या बापाचा मुलगा म्हणून हा दारुड्या, असं त्याला चिडवायचं होतं. आणि मग त्याला आणखीनच वाईट वाटलं. आणि तो म्हणाला, मी केवढं पाप करतोय की दारू पिणं वाईट आहे, मला माहिती आहे, मी बाबांना पटवून देऊ शकत नाही आहे. एवढंच नव्हे तर बाबांना मी आणून देतोय बाटली, म्हणजे हे भलतंच माझ्या हातून चूक होती आहे नाही का. आणि मग त्यांनी ठरवलं की मला दोन्हीपैकी एक काहीतरी निवडावं लागेल. एक तर बाबांचा मार सहन करणं, त्यांना विरोध करणं, किंवा शाळेतच न जाणं. आणि त्याला जो सोपा मार्ग वाटला, त्याचंही वय लहान होतं ना, 5वी 6वीतलं पोर होते, त्याला काय मोठं कळत असणार. पण शाळेत न येणं हा त्यांनी मार्ग स्वीकारला. आम्ही नेमकं काय केलं तर आईला म्हटलं, तू जा, त्याच्या दैनंदिनीमध्ये लिहून दिलं बाबांना की जेव्हा केव्हा तुम्हाला ऑफ असेल तेव्हा तुम्ही मला येऊन भेटा, पुढच्या 8-15 दिवसात मी तुमची वाट बघते. आणि त्या क्षणाला काय करणं आवश्यक होतं तर वर्गातलं वातावरण जे आहे ना, ते दोघांच्यामध्ये मला एक बांध पण बांधायला होता. मग त्याला आम्ही म्हटलं, हे बघ, आपण कोणाला शिक्षा करत नाही, मुलं सगळी चुकतात ना, तर तू कोणत्या मुलाने तुला नेमकं चिडवायला सुरुवात केली आणि कोण मुलं चिडवत होती, सगळ्याच्या सगळा तर वर्ग चिडवत नसेल ना, त्याला तू घेऊन ये जरा बघू जा. ती मुलं पण आली, ती जरा घाबरली होती की आता बापरे काय होतं आहे. शेवटी त्यांनाही म्हटलं, अरे असं चिडवायचं काय, चिडवायचं कशाला चिडवायचं, बरं तो आला नाही तर तुम्ही उलट मला येऊन सांगायला पाहिजे होतं, बाई वर्गात असं असं झालं, बाईंना तुमच्या क्लासेत सांगायला पाहिजे होतं की असं असं झालं, ते तुम्ही काहीच नाही केलं. त्यांना त्यांची चूक पटली. त्यांना म्हटलं, माझ्या इथे तर तुम्ही एकमेकांना सॉरी बोला, हात मिळवा एकमेकाशी, आम्ही असं सांगायचो. आणि मग त्या चौघांना ती जी काही बाकी मुलं होती ती आणि उदय, अशी आमची सगळी टीम बेल झाल्यानंतर वर्गात गेली. वर्गात गेल्यानंतर अर्थातच सगळ्या मुलांना जरा एक क्षणभर वाटलं, बापरे मोठ्या बाई आल्या आहेत, बाई पण आहेत आणि ही सगळी टीम आहे. आणि त्यांचे चेहरे तर सांगत होते, घाबरायचं काही कारण वाटत नाही आहे. तरी थोडी टरकली होती मुलं, पण सगळी गुपचूप उभी राहिली. आणि मग म्हटलं, वर्गात जे काही घडलं ते झालं, विसरून जायचं आता, मला तुमच्याकडून काही स्पष्टीकरण नको आहे. पण ह्याच्यापुढे मात्र असं जर काही झालं चिडवाचिडवी आणि असं जर एखादा मुलगा काही वेगळं आढळलं वागताना तर ताबडतोब आधी बाईंच्या कानावर घालायचं. असं म्हटल्यानंतर सगळ्या वर्गाच्या देखत त्या मुलांनी परत दोघांना एकमेकांना शेकहँड केला. उदयच्या चेहऱ्यावर खूप गोड हसू आलं. बाकी सगळ्या मुलांनाही बरं वाटलं की उदय परत वर्गात यायला लागला. त्या सगळ्यांनी बाकं वाजवून वेलकम 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 उदय, वेलकम उदय म्हणून त्याचं स्वागत केलं. आणि उदय परत शाळेत यायला लागला. मात्र तरीही माझ्या मनात भीती होती की बाबा त्याचे काय करतील, आई काय करेल. कारण उदयला नंतर जेव्हा मी बोलवलं, शाळा सुटल्यावर मला 5 मिनटं भेटायला ये, मग जा, तेव्हा तो म्हणायचा, बाई मी नाही गेलो तो आईला जायला सांगतात, आईला खूप मारतात, शिवीगाळी करतात. आणि मला ते नाही सगळं आवडत आहे. पण मी तर लहान पडलो आणि आई तर माझी फार गरीब गाई आहे हो, ती घरातली कामं करते, लोकांची कामं करते, सगळं काही करते. कसं असं व्हायचं. म्हणजे लहान वयात तो खूप मोठा झाला होता. त्याचे बाबासुद्धा मनाने वाईट नसणार. ते आले खरोखरीच 3-4 दिवसानंतर, त्यांना जेव्हा ऑफ होता तेव्हा आले. त्यांना म्हटलं, हो काय तुमच्या मनात आहे, कशाला बोलवलं आहे असं वाटतं आहे, तुम्हाला काही अंदाज येतो आहे का. तेव्हा ना बाबांना अंदाज आला असणार ना, आई आणखीन म्हणजे उदय आणि त्याची आई म्हणजे त्याची बायको आणि मुलगा काहीतरी बोलला असणार. ते म्हणाले, बाई मला एक्झॅक्टली नाही सांगता येत आहे, पण काहीतरी माझं चुकलं आहे हे त्यांनी ओळखलं. त्याला म्हटलं, हो तुमचा मुलगा शिकावा असं तुम्हाला वाटतं ना, शाळेत यावा असं वाटतं ना, चांगलं व्हावं असं वाटतं ना, असं जे काही 2-4 शब्द सांगितले असतील नक्की काय बोलले
कोणीही मनाने समजून घेऊ शकेल म्हणजे त्यांची समजूत घातली. बाबा पण खुश झाले. त्यांना मला माहिती होतं की अशी काही दारूची जी काही व्यसन आहे ते 2 मिनटं मी बोलून सुटणारं नाही आहे, याच्या पलीकडे पण काहीतरी केलं पाहिजे. त्यांना म्हटलं बघा तुमची जर इच्छा असेल तर माझे काही स्टुडंट्स आहेत की जे अशा प्रकारचं काम करतात, त्यांचा मी तुम्हाला नंबर देते. तुम्ही त्यांच्याकडे जा, काहीतरी ट्रीटमेंट घ्या आणि स्वतःची सुटका करून घ्या. तुम्हालाच केवढं बरं वाटेल बघा. आमची शिक्षक पालक संघटना जी होती त्याच्यातले पालक खूप समजूतदार होते. त्या पालकांना मी म्हटलं अरे तुमच्या वस्तीत जर हे राहत असतील तर तुमच्याकडे मग असं काही नाही आहे का, सकाळची प्रार्थना किंवा काही ठिकाणी गुरु असतात, आणखीन काही असतात, तसं ह्यांना गुंतवून घ्या. कुठून तरी ह्यांना ह्याच्यातून आपल्याला सगळ्यांना मिळून बाहेर काढायचं आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना मी आणखीन एक बजावलं होतं की मी याचा काहीतरी पॉझिटिव्ह तुमच्याकडून रिस्पॉन्स मला हवा आहे. आणि यावेळेला याच्यानंतर जेव्हा केव्हा पालक सभा असेल तर दर महिन्याला आई आणि बाबा, किमान बाबा तरी मला पाहिजेत, आई कधी येऊन मला भेटेल. आणि काही दिवसांनी खरंच बाबांनी हे खूप प्रामाणिकपणे मनावर घेतलं की आपल्यामुळे आपल्या मुलाचं नुकसान होतं आहे आणि आपण वागतो आहे, हे मुलाला पटत नाही आहे आणि मुलगा बरोबर आहे आणि आपण चूक आहे, हे कबूल करण्याचं सुद्धा शहाणपण बाबांनी दाखवलं. उदय परत शाळेत यायला लागला आणि खूप खुश झाला. कारण घरात आता आनंदी वातावरण होतं ना बाबांची व्यसन गेल्यामुळे. पैसे पण आईच्या हातात जरा पुरेसे यायला लागले होते. आणि त्याच्यानंतर आता तो काय करतो काय नाही मला काही माहिती नाही, पण ही गोष्ट घडून गेली. त्याला पण आता 10-15 वर्ष होऊन गेली. कदाचित तो स्वतः आता मोठा झाला असेल, काम करत असेल, काही नाही. काही वेळेला असंही होतं बरं का. कालच मला एक माझ्या रस्त्यात विद्यार्थी भेटला. मी त्याला खरंच नव्हतं ओळखलं. एक तर हेल्मेट घातलेलं, तोंडाला ते काय बांधलेलं आणि मग उतरून माझ्याजवळ म्हणाला बाई असं काय मला विसरलात की काय. आणि अरे म्हटलं विसरले नाही रे, पण मी नाही ओळखलं एवढं खरं. असंही होतं काही वेळेला. पण मला नक्की खात्री आहे जिथे कुठे तो असेल त्याच्या मनात जी मूल्याचं रोपण झालेलं आहे ना ते नक्कीच कायम असणार आणि तो चांगला नागरिक म्हणून नक्कीच वावरत असणार. तेव्हा ही अशी छोटीशी गोष्ट खरी गोष्ट आहे ही आणि थोडी थापापिपा किंवा काल्पनिक वगैरे अशी नाही आहे. तेव्हा ही गोष्ट आणि कविता आजची मजेशीर आहे जरा. ससूला गाडी अर्थातच ही लीना माटे चिवची सफर या पुस्तकातली गोष्ट आहे. एक होता ससूला गडी, त्याच्या चड्डीची सुटली नाडी, चड्डी घसरली पोटावरून, सगळे हसले पोट धरून, ससूला गडी रागावला, भलताच राग आला त्याला. ससूला गडी रागावला, कोपऱ्यात जाऊन रुसून बसला. बिळातून बाहेर आली आई, शाळेला जायची तिने केली घाई. रुसून कसं चालेल, चल लवकर चल. ससूला काही उठेना, शाळेत मुळीच येईना. आईने लढवली शक्कल, चड्डीला लावून दिले बक्कल. चड्डी घालून शर्ट चढवला, ससूला शाळेत जायला निघाला. थँक्यू.